ठाणं हे आता महाराष्ट्रातील ड्रग्सचा मोठा अड्डा बनत चाललंय असा आरोप करत ठाण्यात कोट्यावधीचे ड्रग्स सापडतात तेव्हा या शहराचा तथाकथित बॉस कोण आहे असा प्रश्न शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. तसंच ठाण्याचा रेमान डकेत आणि ठेकेदारांचा सम्राट अशी टीका राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या महाविकास आघाडीचा वचननामा सोमवारी संजय राऊत यांनी जाहीर केला. ठाणे हे पुण्याच्या तोडीचं सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जात होतं. साहित्य, कला, क्रीडा, नाट्य याची मोठी परंपरा ठाण्याला लाभली आहे. मंदिरांचं, तलावांचं शहर म्हणून ठाण्याची ओळख होती. पण ठाणे हे आता महाराष्ट्रातील ड्रग्सचा मोठा अड्डा बनत चाललंय असा आरोप शिवसेना उबाटा पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केलाय. अंमली पदार्थांच्या व्यापारामुळे ठाण्याची ओळख कलंकित होतीये. ठाण्यातील शाळा, महाविद्यालयं, पानटपऱ्या, सार्वजनिक ठिकाणी खुलेआम अंमली पदार्थ उपलब्ध होत आहेत. हे अंमली पदार्थ कुठून येत आहेत आणि पोलीस काय करतायत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. ही लोकशाहीची थट्टा आहे असंही ते म्हणाले. मंत्र्यांच्या, सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांपर्यंत अंमली पदार्थ प्रकरणांचे धागेदोरे पोहोचतात ही बाब अत्यंत गंभीर आहे. एक संपूर्ण पिढी नशेच्या गर्तेत ढकलली जाते आणि सत्ताधारी यावर मौन बाळगतायत. लोकांनी याच मुद्द्यावर मतदान केलं पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं. अंमली पदार्थांचा कारखाना सापडतो आणि त्या कारखान्यांचे धागेदोरे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांपर्यंत जातात तेव्हा प्रश्न उपस्थित होतो की ठाण्यात ड्रग्ज इतक्या मुबलक प्रमाणात खुलेआम मिळत असतील तर त्याचा तपास घरापर्यंत का जात नाही? पानटपरीवर, रस्त्यावर, समोरच्या चौकात संपूर्ण ठाणे शहरात ड्रग्ज मिळत असतील तर उपमुख्यमंत्री, आमदार बाकी सगळ्या विषयांवर बोलतात पण एक पिढी नासवणाऱ्या अंमली पदार्थांवर एक शब्द का काढत नाहीत? ही केवळ राजकीय बाब नाही, ही ठाण्याच्या भवितव्याची गंभीर बाब आहे असंही ते म्हणाले. बिल्डरांचं ठाणं आहे हे आम्ही मान्य करतो, पण त्या बिल्डरांच्या आडून जर गुन्हेगारी, खंडणीखोरी, दरोडेखोरी सुरू असेल तर ते ठाण्याचं चरित्र असू शकत नाही. या ठाण्याला मंत्री आहेत, या ठाण्याला मुख्यमंत्री होते आणि आज या ठाण्याला उपमुख्यमंत्री आहेत. मग या ठाण्याची ही अवस्था कोणामुळे झाली हा प्रश्न कोण विचारणार असंही ते म्हणाले. आमच्यावर आरोप करणं सोपं आहे, पण एक वर्ष महापालिका बरखास्त असताना टेंडरबाजी कोणी केली? महापालिकेची लूट कोणी केली? ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका कोणी ओरबाडल्या? ठाणे महापालिकेत कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत, ही वेळ ठाण्यावर कोणी आणली? महापालिका लुटल्या गेल्या आणि त्याच लुटीतून तुमचे बंगले उभे राहिले अशी टीका त्यांनी केली आहे. ठाण्याची ओळख नमो नमो ठाणे अशी लावली जाते. हे ठाणे गुजरातचं नाही, हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं ठाणं आहे. याची लाज वाटली पाहिजे अशी टीकाही त्यांनी केली. ठाण्याचा रेमान डकेत आणि ठेकेदारांचा सम्राट अशी टीका राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केली आहे.